आम्ही आता चाललो आहोत मनालीला आणि आमचा प्रवास सुरू होत आहे आता. फायनली पोचलोय मनालीला. तुम्ही बघू शकता इथे बघा, हे जे वाईट आहे हे आहे बर्फाचे पर्वत. आमचा आज मनालीचा पहिला दिवस आहे आणि आता मी रेडी झालोय आणि निघतोय. बोल. आता आम्ही निघालो आहोत हिडंबा देवीला. हा, तर बघा इथे खूप थंडी आहे, खूप जास्त थंडी आहे. तुम्ही हे बघताय हे आता आहे हिडंबा देवी टेम्पल. ओके, इथलं लोकेशन आहे, खूप सुंदर लोकेशन आहे आणि इथे येऊन सगळे शाहरुख खान म्हणतात. ही लेक आहे वनविहार मध्ये आणि झाडं खूप मोठी मोठी आहेत आणि टेम्परेचर 11 डिग्री आहे. तर आम्ही आता कपडे चेंज करून रूमवरनं आलोय पुन्हा एकदा माल रोडला फिरायला. शॉपिंग करू आणि निघू. सो हॅलो गाईज, आज आमचा मनालीमध्ये दुसरा दिवस आहे आणि आम्ही आता निघालोय शिसू तिकडे बघायला. खूप उशीर झालाय मला माहिती आहे, पण आज ऊन पडले त्यामुळे खूप बरं वाटतंय, खूप बरं वाटतंय. तरी 13 डिग्री आहे आज ते. ठीक आहे. हा, ते बघा तिथे समोर बर्फ आहे. टर्न टर्न. हो माय गॉड, तू एकदम असं टुरिस्ट. हो गाईज, आम्ही स्कूटी ड्राईव्ह केली आणि हा हेल्मेट माझ्या डोक्यावर अजिबात लागतो. अरे वाव, समोर बर्फ बघा. तिला खूप थंडी लागते म्हणून आम्ही रिव्हर राफ्टिंग नाही करत आहे. हीच ती व्यक्ती जी माझ्यासोबत पॅरालँडिंग नाही करते. हीच ती व्यक्ती ज्यासोबत मम्मी मला एवढ्या लांब फिरायला वाढवलंय. तुम्ही बघू शकता हे अटल टनल आहे आणि आम्ही आता आहोत अटल टनल मध्ये. आहे अटल टनल एंट्री. असं म्हणतात ना, डोळ्यात दिसते. मी दिसते व तुझ्या डोळ्यात होता. तर आम्ही आता आलो आहे पॅरालँडिंग. करूया ना, करूया ना, ते करूया आम्ही करतोय. इथे वर चढूनच मला एवढा दम लागला, अजून ते उडायचं बाकी. काय होत काय माहिती. चलो भागो, रन करो, रन करो, रन करो, रन करो, रन करो, रन करो, रन करो. इसके अंदर बैठ जा. चलो चलो. Oh my god! बापरे! वाव, सब आ जाएगा ना इसमें. सब आ रहा. आगे पीछे करो ना थोड़ा, इधर उधर धीरे धीरे. हाँ, नीचे नहीं. अच्छा है, जितना डर लग रहा है उतना है नहीं. जैसा आप सोच रहे हैं ना वैसे ही. हाँ. आम्ही ते करून आलोय आणि मला आता स्टार्टिंगला थोडीशी भीती वाटली आणि नंतर मजा आली. तुला एवढी भीती वाटली? मजा आली. मी म्हणजे त्याच्यासोबत गप्पा मारत आली की त्या पायलट सोबत की कसं असतं हे काय आहे आणि छान वाटलं मला.
आम्ही आता आलोय नदीवर आणि ही नदी खूप गाळ आहे. बघू शकता पाणी खूप फोर्सने पण खूप जास्त गाळ आहे. मला असं पाणी बर्फापेक्षा गाळ आहे आणि हे असं मध्ये जंगल आहे आणि इथे या मेंढ्या. लोकेशन बघा तुम्ही, वाव. इथे आत्ताच एवढी धुकं आणि थंडी आहे, नंतर काय होईल. अरे बोल ना, लांब कर हात लांब कर. तर इथे आम्ही जेवढं आम्हाला येईल सेल्फी काढलंय, कारण इथे फोटो काढायला कोण नाही, मेन सीन तो. पण इथे लोकेशन खूप छान आहे. फायनली आम्ही आलोय बर्फामध्ये. आता वर स्लाइडला गेले बघा, बाकी बर्फ. हे आम्ही एवढ्या वर आलोय. ही माणसं पण एवढीशी दिसत, म्हणजे किती वर आले विचार करा. वाकई कमाल की जगह है, ऐसा नज़ारा जिंदगी में हमने पहली बार देखा है. आणि परत नाही बघायचे हा, कारण बर्फात मी पकले. एवढी मजा मला बाकीच्या गोष्टींमध्ये, एवढी इथे पकली. चले हे जास्त वेगळं होता. मी रेडी आहे शूटसाठी आणि खूप जास्त हवा इथे सुटले. खूप खूप कठीण आहे हे करणं. आणि आत्ताच कळलं आम्हाला की आमच्या बॅगेज चेन उघडी राहिली आणि मोबाईल तिकीट सगळं ते बर्फात पडले. आता ते शोधणं पण खूप मुश्किल आहे आणि तो गेल्यावर बघायला काय माहिती. हा बघा वर शोधायला गेले, आता काय माहिती भेटला काय, भेटलं का. आणि आम्ही तिथपर्यंत गेलो होतो, इथपर्यंत. एवढं वर परत चढावं लागेल. जर नाही मिळालं तर खूप वांदे होते आमचे, नाही तर खूप जास्त. रिटर्न तर येतं, आता काय माहिती, त्याच्यावर कळेल आता. हळू हळू हळू. नशीब आहे बाई, हातात दिसतंय मला तरी असं वाटतंय की भेटलं असेल. आणि मेन चीज मोबाईल सोबत आमचे पैसे सगळंच पडलं होतं त्या बर्फात. नशीब होतं की भेटलं, नाही तर मजा आली असती. तिकीट वगैरे सगळंच पडलं होतं. पण आता खूप थंडी लागते. चला गाईज, आज आम्ही निघतोय इथनं आणि देवच्या घरी बाय बाय करायला आलोय. आणि आता आमचं सफर पुढे पुन्हा एकदा मुंबईला चालू होते. बाय बाय जेवी, जहाँ मर्जी चाहे सो लो अभी.